कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। राम नाम घे हरीचे नाम घे, राम नाम घे हरीचे नाम घे, मगच प्राण्या इथे सुखाने, मगच प्राण्या इथे सुखाने, तू आराम घे राम नाम। अखंड सौभाग्यवती भव। नव सौभाग्यवती आहेस ताई, माझ्या बहिणीसारखी आहेस। तुझ्या भाळी सदैव सुख नांदू दे। महाशिवरात्र जवळ येते, पण येणारी महाशिवरात्र काहीतरी संकेत दर्शवते बघ। म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? प्रसंग अडचणीचा आहे, तसा इशारा मिळतोय। अडचणीचा म्हणजे काही संकट येणार आहे का? ताई, तुझ्या सौभाग्यावर संकट येऊ पाहते। तुझं कुंकू धोक्यात येत आहे। अरे देवा, काही करता येईल का? सांगतो, एक उपाय आहे। जा, तुझ्या हाताने धान्य दे। अखंड सौभाग्यवती भव। मी खरं सांगू का, या सगळ्यावर माझा विश्वास नाही। म्हणजे आयुष्यात अशा काही घटना घडून गेल्या की या सगळ्यावरचा माझा विश्वासच उडाला। हे सगळं मुलांसाठी करते हो। लहानपणापासून झालेले संस्कार आणि आपली संस्कृती, त्याच्यामुळे तुमचा मान राखला। तुम्ही येऊ शकता। उन्हाच्या चटक्याने भाजेल सावली ती सुखाची, कर मनोभावे भक्ती त्याची, मर्जी होईल शिवाची। राम नाम घे हरीचे नाम घे, राम नाम घे हरीचे नाम घे। अमृता, खूप वर्षांपूर्वी आपल्या घरी असाच एक वासुदेव आला होता आणि मला असं सांगितलं होतं, आपल्या सारंगच्या आयुष्यात ना एक आयुष्य रेषा येईल। आणि आलं कोण? सावली तिच्या नावाप्रमाणेच आहे। तुझ्या मुलाच्या आयुष्यात येऊन सावली खरंच त्याच्या पाठीशी सावली सारखी उभी राहणार आहे। असो, चल आजचं म्हणजे सारंग सरांचा जीव माझ्याच हातात आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।